सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग पोलीस तपासातून स्पष्ट झाला। पोलिसांनी विशेष मकोका न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं। त्यात आरोपींवर खंडणी, अपहरण, हत्या, पुरावे नष्ट करणं, कटकारस्थान, संघटित गुन्हेगारी सारख्या कलमांखाली दोषारोप निश्चित केले। त्यामुळे संतोष देशमुख हत्ये प्रकरणात न्यायाच्या दिशेने पडलेलं हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। वाल्मिक कराड भोवती फास आवळला। कराडवर मकोका, खुनाचा आरोप। विशेष मकोका कोर्टाकडून आरोप निश्चित। आता आरोप निश्चिती झालेली आहे, तर लवकरच आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अख्ख्या राज्याला हादरवून लावणाऱ्या संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीडच्या विशेष मकोका कोर्टानं वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर आरोप निश्चित केले। संतोष देशमुखांची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात वाल्मिक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे आणि कृष्णा अंधाळेंचा समावेश होता। मंगळवारी कोर्टानं खंडणी, अपहरण, हत्या, पुरावे नष्ट करणे, कटकारस्थान, संघटितपणे गुन्हेगारी अशा विविध कलमांखाली आरोप निश्चित केले। न्यायालयानं सर्व आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपशीलवार घटनाक्रम एक एक करून वाचून दाखवला। कोर्टात काय घडलं? आपल्या विरोधात खंडणी मागणे, मारहाण करणे, अपहरण करणे, हत्या करणे, जो खंडणीला आड येईल त्याला संपवणे असे वातावरण सर्व आरोपींनी तयार केले। या संदर्भात तुमच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत। तसंच एकत्रितपणे समान उद्देशानं गुन्हा केला असून पुरावे नष्ट केल्याबद्दलही गुन्हा दाखल करण्यात आलाय। मकोका अंतर्गतही गुन्हा दाखल असून हे सर्व आरोप तुम्हाला मान्य आहेत का, असा थेट प्रश्न विचारला। त्यावर वाल्मिक कराडनं पहिल्यांदाच कोर्टासमोर उभं राहत मला आरोप मान्य नाहीत, मला बोलायचंय असं सांगितलं। त्यावर कोर्टानं कराडला फटकारत विचारलं, तेवढंच सांगा, जास्त बोलू नका असं सुनावलं देखील। त्यावरही वाल्मिक कराडनं मला राजकीय दृष्ट्या अडकवलं जात असल्याचं सांगितलंय। सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी विविध तांत्रिक मुद्दे उपस्थित केले। आरोपी प्रतीक घुले यांना शेवटच्या क्षणी वकील बदलले, तर लॅपटॉपमधील डेटा आणि फॉरेन्सिक रिपोर्टच्या प्रती मिळाल्या नसल्याचं कारण पुढे करण्यात आलं। मात्र विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी याला विरोध केला। पाकिस्तानतर्फे K2 ऑपरेशन, K फॉर काश्मीर आणि K फॉर खलिस्तान असं केलं जात होतं। त्याचप्रमाणे आरोपींनी देखील या खटल्यात वेळोवेळी वेगवेगळे हातखंडे वापरून D2 ऑपरेशन, D फॉर डिले आणि डिरेल, उशीर करणं आणि खटला उलथून टाकण्याचे प्रयत्न होते। त्याला आज आरोप निश्चित झाल्यामुळे या प्रयत्नांना चाप बसलेला आहे। खंडणीला अडथळा ठरला म्हणून संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली होती। वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं कट रचून ती हत्या केली। आता या प्रकरणी कोर्टानं आरोप निश्चित केल्यानंतर सुनावणीला वेग येणार आहे। वाल्मिक कराड याला जी खंडणी जो मागत होता, ती खंडणी अबाडा कंपनीकडनं मिळण्यास अडथळा संतोष देशमुख यांनी केला। याकरिता त्यांचा खून करण्यात आला, अशा रीतीचा सरकारतर्फे आम्ही आरोप प्रस्तावित केला। न्यायालयाने आरोप त्याप्रमाणे आज निश्चित केले। 9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृणपणे हत्या करण्यात आली। संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो आरोपींनी आपल्या मोबाईलमध्ये काढले होते। 15 व्हिडिओ आणि 8 फोटो आरोपींकडे मिळाल्याची नोंद आहे। हे सगळे पुरावे कोर्टापुढे सादर करण्यात येणार आहेत। आरोप निश्चिती तर झाली, आता न्याय मिळावा अशी अपेक्षा धनंजय यांनी व्यक्त केली। लवकरच न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि मुख्यमंत्री साहेब असतील, सगळी सिस्टीम असेल, देशमुख कुटुंबियाला शब्द आहे आणि सगळे एव्हिडन्स आहेत, ते वेळोवेळी जे काही वकील आहेत, सरकारी वकील आहेत, निकम साहेब आहेत, कोले साहेब आहेत आणि सगळी टीम आहे आयोची, त्यामुळं आम्हाला तीच अपेक्षा आहे, आम्हाला न्याय मिळावा लवकरात लवकर, त्याची म्हणजे लवकरात लवकर ही सगळी गोष्ट होऊन आम्हाला न्याय मिळावा।
कोर्टानं कराड आणि त्यांच्या साथीदारांविरोधात आरोप निश्चित केले आहेत. आता दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून यावर युक्तिवाद होणार आहे. पण कोर्टानं जे आरोप निश्चित केले आहेत ते पाहता कराड आणि त्याच्या साथीदारांभोवती कायद्याचा फास आवळला गेलाय. सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.